त्याचा फायदा होणार। रेशन धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 20 ऑक्टोबरला दिवाळी येत आहे आणि या दिवाळीला राज्यातील 1,70,00,000 नागरिकांचे तोंड आता गोड होणार आहे। जवळपास आता 12 वेगवेगळ्या वस्तू सरकारने वाटण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतला आहे। त्यामुळे ज्या घरांमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना फक्त 100 रुपये इतक्या कमी पैशांमध्ये 12 वस्तूंचा लाभ देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये आनंदाचा शिदा हा पिवळ्या व रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलं आहे। या वस्तू दरवर्षी दिवाळीला तुम्हाला मिळत असतात, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी 5 ते 6 वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या, पण या वर्षी वेगवेगळ्या 12 वस्तू देण्याचं सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी ठरवण्यामध्ये आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 12 वस्तू फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांनाच देण्यामध्ये येणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे। आपल्या राज्यामध्ये आता टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांपैकी असे 14 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आले आहेत, ज्यामध्ये शेतकरी वर्ग हा खूप जास्त आहे, तसेच गोरगरीब कुटुंब देखील जास्त आहेत आणि सर्वात जास्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांचे या ठिकाणी जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आले आहेत। सरकारच्या माध्यमातून आता मोफतपणे अगदी 100 रुपयाच्या नोट मध्ये तुम्हाला या 12 वेगवेगळ्या वस्तू देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। यावेळी महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं, नागरिकांचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झालं। यामुळे आता सरकारच्या माध्यमातून जास्त वस्तू या ठिकाणी देण्याचं ठरवण्यामध्ये आलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये या वस्तू देण्यामध्ये येणार आहेत। आता मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला देखील या 12 वस्तू मिळणार का, याबद्दलची सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता थोडक्यामध्ये संपूर्ण अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता दिवाळी सण या ठिकाणी आला असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता आनंदाचा शिदा वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि यामध्ये आता 12 वस्तू देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलेलं आहे। आता बघा कोणाला लाभ मिळणार, तर लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आणि पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। त्याचबरोबर आता बघा लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे। जर या ठिकाणी लाभार्थ्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा लाभार्थ्यांना लाभ हा मिळणार नाही। जर लाभ घ्यायचा असेल तर त्या लाभार्थ्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये असलेले किंवा सरकारी पेन्शन घेणारे कार्डधारक या लाभासाठी पात्र नसतील। त्याचबरोबर आता पाहू शकता यामध्ये कोणत्या वस्तू मिळणार, तर रवा असेल म्हणजेच की चांगल्या प्रतीचा आता रवा देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तेलाच्या पिशव्या म्हणजेच की गोड्या तेलाच्या पिशव्या देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर हरभऱ्याची डाळ असेल, गहू आणि तांदूळ अशा या ठिकाणी वस्तू आता लाभार्थ्यांना देण्यामध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी आता 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा आनंदाचा शिदा देण्यामध्ये येणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। त्यासाठी लक्षपूर्वक बघा। आता बघा महापूर आणि गोरगरीब कुटुंबाची संख्या जास्त असलेल्या 14 जिल्ह्यांमध्ये हा आनंदाचा शिदा आता देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धुळे, त्यानंतर यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यातील आता रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता बघा
दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे देखील या ठिकाणी अनुदान वाटप करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आणि या ठिकाणी जर या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लवकरच या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। अशा पद्धतीने आता या 14 जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अशा पद्धतीने आता लवकरच या आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।